तर मित्रांनो, आपण केले बघा चेकआउट या हॉटेलवरून आणि आता वाजले 11:30. आपण 12चं चेकआउट होतं, तर आपण अर्धा घंटा पहिलंच चेकआउट केलं आहे बघा. आणि आज तारीख बघा 14 मे आहे आणि आता 11:30 वाजले बघा. आणि माझा तो मित्र होता सोबत नांदेडचा, तो काही कारणास्तव त्याला एमर्जन्सीमुळं घरी जाणं पडलं. तर तो सकाळीच इथून हरिद्वारवरून दिल्लीला गेला आणि तिथून जी ट्रेन आहे नांदेडची. तर आता इथून पुढचा जो प्रवास आहे तो आता कॅमेरा आणि मी हे आपण दोघंच करणार आहे. तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं, जर तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. कारण आता हे जे आपलं स्टार्टअप आहे बघा यूट्यूब व्लॉगरचं, म्हणजे ॲज अ व्लॉगर म्हणून, तर सपोर्ट करा आणि जर आवडलं तर शेअर करा, बाकी काही नाही. तर आता आपण चाललो आहे बघा ऋषिकेशला. आणि ऋषिकेश हरिद्वारपासून 24 किलोमीटर आहे बघा इथून. तर ते खूप जवळ पडतं. अंदाजे राजूर ते जालना एवढं डिस्टन्स आहे बघा तिथं ऋषिकेशचं. तर आपण इथून पब्लिक बसनं जाणार आहे. तर पब्लिक बसची कॉस्ट आम्ही काल विचारलं तर 30 ते 35 रुपये आहे आणि तुम्ही खूप कमी पैशात तुम्ही ऋषिकेशला इथून जाऊ शकता. आणि ट्यून राहा आपल्या कंटिन्यू राहा आपल्या व्लॉगमध्ये. आपण असेच व्लॉग येत राहील पुढचे पण. आणि केदारनाथ ट्रिपबद्दल तुम्हाला सगळी अपडेट्स भेटत राहील. तर चला मित्रांनो, जाऊ बस स्टँडवरती आणि तिथे गेल्यावर पण शूट करू. चला भेटूया बस स्टँडवर. आपण निघालेलो आहे ऋषिकेशला. बसचं जे कॉस्ट 30 रुपये होतं, पण बस बुक केली लेसली. ऑटो केली बघा 60 रुपये, जे की त्रिवेणी घाट ऋषिकेशला सोडणार आपल्याला. आणि आपण तिथून हा ब्लॉग कंटिन्यू करू. तर मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे त्रिवेणी घाट ऋषिकेशमध्ये. आपण ऑटोमध्ये आलो 60 रुपये देऊन. बसमध्ये पण येऊ शकतो. आणि हे बघा ॲटो तुम्हाला हरिद्वारपासून म्हणजे 24 ॲट टाईम ऑफ 24 आवर्स तुम्हाला ॲटो रिक्षा सगळं भेटेल तुम्हाला. कॅब वगैरे पण सगळं अवेलेबल आहे. आणि जी गव्हर्नमेंटची जी बस आहे ती लो ऑफ कॉस्ट आहे, पण ती नव्हती तेव्हा. पण मला लवकर यायचं होतं, त्यामुळे मी ॲटो घेतली. तर हे बघा, आता आपण इथं रूम्स वगैरे शोधणार, धर्मशाळामध्ये जाणार, तिथं बघणार काय सुचतं. तर बघू आता कसं काय. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि अशाच प्रकारची माहिती तुम्हाला मी देत राहील. आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचा असेल केदारनाथ, तुंगनाथ हो किंवा हरिद्वार हो किंवा ऋषिकेश हो, हे फ्री ऑफ कॉस्ट मी तुम्हाला सांगणार आहे. सांगण्याचे पैसे लागत नाही. फक्त तुम्हाला जर आवडला हा व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तेवढंच सपोर्ट भेटेल आपल्या चॅनलला. कारण आपला आता जस्ट मांगलच्या म्हणजे स्टार्टअप झालेलं आहे बघा या चॅनलचं. तर मी प्रत्येक ज्या ठिकाणी एक्सप्लोअर करणार त्या ठिकाणाचे व्लॉग्स टाकतच राहील. आणि जरी नाही व्ह्यू भेटले तरी टाकत राहील. बघू आपल्याला कसं जातं हा प्रवास. तर आपण चला आता रूम वगैरे शोधू किंवा धर्मशाळा बघू. चला तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. तर कंटिन्युअसली आपण अर्ध्या घंट्यापासून रूम शोधत आहे, तर भेटत नाही बघा. तर प्रयत्न सुरू आहे आपले, आणि प्रयत्न केल्यावर आपल्याला खरंच रूम भेटेल मला असं वाटतं आहे. किंवा धर्मशाळा भेटेल आपल्या अकॉर्डिंगली, किंवा आपले जे बजेट आहे लो ऑफ कॉस्ट तर मग म्हणजे आपल्याला भेटली पाहिजे. तर मी इच्छा करतो की आपल्याला लो ऑफ कॉस्टमध्ये आपल्याला रूम भेटावं. तर प्रयत्न चालू आहे आपले. आपण फिरतो आहे बघा. तर चला बघूया रूम. तर मित्रांनो, आपण ॲटोमधून उतरल्यापासून तर ते बघा टाईम बघा काय झालेला आहे. आता वाजलेले बघा 4:30. आतापर्यंत आपण थोडीफार म्हणजे हॉटेल्स बघितले. सोलो ट्रॅव्हलला आणखीन म्हणजे सोलोला आणखीन कुठं जागा भेटली बघा. आणखीन आपण आता ऊन वगैरे शांत झालेलं आहे. आता आपण मस्तपणे यांनी
मी इथे येऊन बसलो होतो, बाहेर बसलेलो तेव्हा आत पण बैस म्हणे ते काका खूप चांगले आहे. त्यांचं हे आश्रम आहे बघा. इथं इथं तर खूप इथं तर खूप लो कॉस्टमध्ये बघा, फक्त 300 रुपयामध्ये पर डे. आणि आपल्यासोबत मित्र नसल्यामुळे आपल्याला इथं एंट्री नाही आहे सोलोला. तर आता आपल्याला बाहेर प्रायव्हेटमध्ये करावं लागेल रूम, किंवा बाहेर जर का कोणी एखाद्या आश्रममध्ये सोलोला घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे. बघू, आपण शोधण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, आणि आपला प्रयत्न सुरू आहे. आपल्याला 100% रूम भेटेल. बट तुम्हाला जर का बजेट ट्रिप करायची असेल आणि तुम्ही 4 जणं किंवा 5 जणं किंवा ग्रुपमध्ये असेल, तर तुमच्या बजेटमध्ये हे जे आहे आश्रम ते खूप भारी आश्रम बघा. मला तर असं वाटतं आहे, कारण बघा तुम्हाला झोपायला बेड आहे बघा, आणि बाहेर अंघोळीचं आणि बाथरूमचं व्यवस्था केलेली आहे. आणि हे असे मोठाले दरवाजे बघा, त्याला आपण स्वतःच क्लूप लावू शकतो. त्यांनी बाहेर एक बोर्ड लिहिलेला आहे, त्या बोर्डवरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली बघा. आणि इथं जे बाबा होते त्यांनी ते आश्रम सुरू केलं होतं, तर त्यांचा पण इथं फोटो दिलेला आहे बघा. तर तुम्ही ऋषिकेशला जर आला तर ह्या आश्रमला जरूर भेट द्या. कारण आता आपला मित्र गेला आहे बघा एमर्जन्सीमुळे, तर आता आपल्याला एकट्यालाच करावं लागते ही ट्रिप कंटिन्यू. तर आपण करणार आहे बघा, आपण काही असं सोडून जाणार नाही, पूर्ण ट्रिप करणार आहे. तुमच्या सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक जागेवर जाणार आहे. फक्त आपल्याला गरज सध्या टायमाची, तर सध्या सेटल व्हायला आपल्याला टाईम लागेल. कारण आता आपल्याला सगळ्यात पहिलं रूम शोधायची, तिथं जायचं, थोडं फ्रेश व्हायचं, सामान वगैरे अकॉर्डिंग करायचं, मग पुढचा प्लॅन बनेल. मग त्यानंतर पुढच्या गोष्टी होईल. तर सगळ्या ह्या गोष्टी ज्या आहे त्या आपण ह्या चॅनलवरती आणि त्या व्लॉगवरती पूर्ण मेन्शन करणार आहे. काही टेन्शन नाही. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला आवडलं, जर मनापासून जर आवडलं, मुद्दामून काही लाईक नका करू, बळजबरी लाईक करू नका. जर मनापासून आवडलं असेल तर लाईक करा, आणि लाईक केल्यावर सबस्क्राईब करा, कारण जेणेकरून आपल्याला सपोर्ट भेटेल, आणि त्यावरून मला एक नवीन ऊर्जा भेटेल आणखीन व्हिडिओ बनवण्याचं. कारण बघा, आपल्याकडे कोणी व्हिडिओ बनत नाही, आणि व्हिडिओ बनत असलेल्या खूप असं वेगळ्याच ज्यामध्ये बघतात बघा. तरी पण आपण ट्राय करतो आहे, कारण लाजाची काही गोष्ट नाही, या जगात सगळ्या गोष्टी काही करू शकतो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर फायनली आपल्याला रूम भेटलेली आहे, आणि ती बघा इथं हा जो गुरुद्वारा आहे, इथं आपण विचारलं त्यांना, तर ते म्हणे तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट राहू शकतो, आणि इथं आपल्याला जेवण पण भेटेल. तर आपण एक दिवस इथं राहू. जर आपल्याला कोणी सोबती किंवा मित्र वगैरे कोणी भेटला नवीन एखादा, तर त्यासोबत आपण नवीन रूम करू, आणि तिथून पुढं आपण एक्सप्लोर करू. तोपर्यंत इथंच थांबू आपण. आणि हे खूप स्वच्छ वातावरण आहे, आणि खूप भारी असं आर्किटेक्चर आणि बिल्डिंग्स वगैरे बांधलेल्या, खूप स्वच्छता आहे बघा गुरुद्वारामध्ये. तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट राहू शकता, आणि जेवायला पण इथं फ्री आहे बघा या गुरुद्वारामध्ये. तर तुम्ही इथं राहू शकता. आपल्याला रूम भेटलेली बघा हॉल नंबर 3मध्ये. तर रूम एकदम छान वगैरे. तर आपण गेल्यावर बघूच, मला दाखवतो मी रूम कशी आहे. तर चला. हे बघा, हे इथं आपल्याला रूम भेटलेली आहे सेकंड फ्लोअरला ह्या बिल्डिंगमध्ये. प्रत्येक बिल्डिंग अलग अलग आहे. फॅमिलीसाठी अलग बिल्डिंग आहे, कॉमन माणसाठी अलग बिल्डिंग आहे, आणि जे फ्रेंडशिप आहे, फ्रेंड्स वगैरे त्यांना अलग बिल्डिंग आहे. तर असली ही पद्धत, असलं हे वातावरण, आणि असलं हे मॅनेजमेंट बघून मला खूप आवडलं त्याला. तर चला, आजचा दिवस तरी कटला कसं तरी, आणि उद्या आपण प्रायव्हेट रूम करू आपलं स्पेशल, आणि त्यानंतर आपण समोरचा पार्ट ऋषिकेशचा एक्सप्लोअर करू. चलो गाईज हे बघा, अशी व्यवस्था आहे बघा. आपल्याला रूम भेटलेली आहे बघा, आणि हे सगळे मुलं जे आहेत ते वेगवेगळ्या स्टेटचे, सगळे अलग अलग स्टेटचे, आणि हे सगळे जे आहे ते केदारनाथला चालले आहे बघा. तर हे सगळे उद्या जाणार आहे, आणि आपण 2 दिवसाबाद जाणार आहे, आणि आपण उद्या वेगळी रूम करणार आहे दुसरीकडं. कारण आपलं जे सामान आहे ते आपण बाहेर गेल्यावर सेफ राहिलं पाहिजे, त्यामुळं आपण उद्या दुसरी रूम करणार आहे. आणि आता हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. जेवण प्लस राहणं प्लस खाणं प्लस आंघोळ करणं सगळं आहे, 4 गोष्टी सगळ्या फ्री आहे बघा. ठरवलं तर काही पण करू शकतो आपण, आणि बघितलं तर आपण सगळं बघू शकतो. तर स्वतःवर विश्वास ठेवा, आणि प्लॅन्स बनवा. मला जर जायचं असेल फिरा थोडंसं. मी तर फिरतो याचे.
बाकीचे काय म्हणतात त्याच्यावर विचार नको, स्वतःला काय चांगलं वाटतं तेच का, बाकीचं काही म्हणणं नाही. तर भेटूया नंतर. तर मित्रांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी, आपल्याला इथं लॉकर भेटलेलं आहे. तर आपण 3 दिवस फ्री राहू शकतो आणि आता आपलं सामान पण सेफ आहे आणि आपण सेफली बाहेर फिरू शकतो आणि राहू पण फिरू शकतो आणि खाऊ पण फिरू शकतो. तर मला तर खूप भारी वाटतं आता, कारण आपलं 3 दिवसाचं बजेट कमी झालेलं आहे उलट, आणि 3 दिवसाचे पैसे आपण केदारनाथमध्ये खर्चू शकतो. तर ही आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. तर तुम्ही पण इथं ह्या गुरुद्वारामध्ये राहू शकता बघा. असलं खतरनाक आणि भारी गुरुद्वारा आहे. आणि चला आता आपण चाललो आहे बघा, आपल्या लॉकरला लॉक लागेल ना, तर आपण लॉक आणायला चाललो आहे बाहेर मार्केटमध्ये. तर चला, फायनली गाईज आपल्याला लॉकर भेटलं आहे आणि आपण सेफली आपलं सगळं मटेरियल आपण आपल्या लॉकरमध्ये ठेवलेलं आहे आणि आपण फ्री ऑफ कॉस्ट सगळे एन्जॉय करू शकतो. फक्त फिरण्याचे आपल्याला पैसे लागत, ते पण कमीच लागत, तुम्हाला मी शेअर कर. आणि हे बघा असलं खतरनाक वातावरण आहे, अशी काय सांगा तुम्हाला. तुम्ही जेव्हा आपण स्वतः एक्सपिरियन्स करतो ना गोष्टी, तर लाईफ जगायची मजा तेव्हा वेगळीच दे. तर तुम्ही पण हा एक्सपिरियन्स घ्या. जर तुम्ही लो ऑफ कॉस्टमध्ये फिरत असाल तर तुमच्यासाठी हा बेस्ट मार्ग आहे. मी सगळा रोड मॅप मी माझ्या व्हिडिओजमध्ये टाकन आणि शेअर पण करतो आहे बघा, सगळा रोड मॅप. आणि फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही कसे मतलब लो कॉस्टमध्ये कसे राहू शकतात, सगळा रोड मॅप आपल्या ह्या सगळ्या व्हिडिओजमध्ये, ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता. तर चला आता आपण थोडं मार्केटला फिरू थोडंसं. आता आपण आता सेफली फिरू शकतो. आता आपल्याला काही ताण वगैरे काही झंझट नाही, कारण आता आपलं सामान एकदम सेफ आहे बघा. तर चला, हे बघा गार्डन, मस्त बसायला गार्डन आहे बघा. बघा कसे लोक झोपलेले आहे, सुंदर असं वातावरण आहे. तर तुम्ही पण हे एन्जॉय करू शकतात. तर बघा, व्हिजिट करा. आता तुम्हाला मी सगळं दाखवणारच आहे माझ्या व्हिडिओमध्ये, पण करा अनुभव, माझ्या व्हिडिओचा फायदा घ्या आणि इथं येवा करा. चला आता आपण थोडंसं मार्केटमध्ये फिरू, चा एक्सपिरियन्स घेऊ मार्केटचा. चला भेटूया मार्केटमध्ये. तर मित्रांनो, आता आपण इथं ऋषिकेशमध्ये लंगरमध्ये जो गुरुद्वारा आहे इथं, त्या लंगरमध्ये जेवण वगैरे झालेले आहे. जेवणानंतर आपण चहा पण पिलेली आहे. अशी मॅनेजमेंट आहे बघा गुरुद्वारामध्ये, आणि ती मला खूप आवडली. आणि मी मानतो जे की आपल्या इंडियामध्ये जे शीख कम्युनिटीचे जे लोक आहे, त्यांनी ही जी सिस्टम आहे, म्हणजे कोणताही व्यक्ती उपवासी नाही राहू शकत. तर मला यांची जी राहायची जे खायची जी सिस्टम आहे ती खूप आवडली. तर मे बी मला असं वाटतं आपण आपल्या टेम्पल्समध्ये पण जे मोठे ट्रस्ट आहे त्यांनी पण ही जी प्रथा आहे ती सुरू केली पाहिजे, जेणेकरून जे गरीब वगैरे लोक आहे ते एका टायमाचं किंवा 2 टायमाचं जेवण तरी करल. खूप भारी असं वातावरण आहे, मला खूप आवडलं. तुम्ही पण व्हिजिट करा बघा. मला तर इच्छा आहे तुम्ही सर्वांनी जे माझे जेवढे पण लोक माझे व्हिडिओ बघताय ना, ते सगळे म्हणजे व्हिजिट करा आणि स्वतः एक्सपिरियन्स घ्या. असं बाहेर ठिकाणी कुठेतरी राहा फ्रीमध्ये आणि एक्सपिरियन्स घ्या. सगळ्या लोकांमध्ये राहा तुम्ही. भारतातलं म्हणजे 4 लोक काय सांगतात याचा विचार नका करू. तुम्हाला काय वाटतं हे करा, बस एवढंच सांगायचं होतं. आता आपलं जेवण वगैरे मस्तपणे झालेलं आहे. आता आपण मार्केट एक्सप्लोअर करू शकतो. तर चला. मित्रांनो, फायनली आपल्याला गाडी भेटली रेंटवरती. जर आपलं लर्निंग लायसन होतं तर ते म्हणले तर त्यांना आपलं जे आधार कार्ड आहे ते सबमिट करावं लागेल. हे बघा कोणत्या बाईक्स आहे बघा. हंटर 350 आहे, हंटर 350 बुलेट आहे. जर तुम्हाला बुलेट घ्यायची असेल तर पर डेचे तुम्हाला 1000 रुपये द्यावं लागेल.
जर तुम्हाला ॲक्टिवा घ्यायची तर तुम्हाला दिवसाचे 500 रुपये द्यावं लागेल. तर आपण घेतो आहे ॲक्टिवा, कारण आपली बजेट आहे लो ट्रिपची. आपण बुलेट घेतली असती पण मग आपल्याला त्या पैशामध्ये 2 दिवसात फिरतं होतं. तर आपण ॲक्टिवा घेऊ आणि यानंतर उद्यापासून आपला प्रवास सुरू होईल. आणि उद्या सकाळी उठल्या आपण आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथे येऊ, गाडी वगैरे घेऊ आणि आपलं डेस्टिनेशन आणि आपलं शूट चालू करू. बघा मित्रांनो, त्यासोबत मी त्रिवेणी घाटला चाललो आहे. आपण आलतोच बाहेर, तर चला नंतर त्रिवेणी घाटून नजर मारून येऊ. मग उद्याचा आपल्याला प्लॅन जमणार. तर बघा कधी बंद आहे बघा. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहे बघा त्रिवेणी घाटला. बघू शकता तुम्ही हे इकडलं वातावरण. आणि बघा इकडे दिसते ते पूर्ण त्रिवेणी घाट आहे बघा. त्रिवेणी तीन नद्यांचा संगम आहे बघा इथं. यमुना, गंगा आणि सरस्वती. असं हे सुंदरसं वातावरण आहे, जे की मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. मस्त वाटते मित्रांनो. स्वतः अनुभव तुम्ही पण अनुभवा जर तुम्हाला टाईम भेटला तर. बघा मित्रांनो, आपण लंगरमध्ये सकाळची चहा पितो. हे बघा किचन जे आहे, आणि इकडे जे आहे किचन आहे बघा जेवणासाठी सगळ्यांना. तर इकडे गार्डन आहे, तर बघू शकतो असं मस्त वातावरण. सकाळचं टाईम झालेलं आहे आणि आज चक्का आपला 14 तारीख आहे आणि 10 कमीत कमी 10 आपल्याला उठायला लेट झालं, तर त्यामुळे आपण चाय पिलं. त्यानंतर बाहेर करायला स्टेट येऊ. तर मित्रांनो, आपण आलतो बॅग्स घ्यायला. या बॅग्स अँड कलेक्शनमध्ये जर तुम्हाला आपल्या ट्रॅव्हल्स मध्ये आपल्याला छोटी बॅग पाहिजे, कारण आपण प्रत्येक वेळेस मोठी बॅग नाही नेऊ शकत. तर बघा आपण ही बॅग घेतली आहे बघा 250ला, आणि साईज पण भारी आहे बघा, आणि वॉटरप्रूफ बॅग आहे. आणि या भैयाचं तुमचं नाव भैया आपका नाम? सार्थक भाई है, और ये हमारे पुणे में भी आ चुके हैं, बातें कर रहे थे हम. और तुम्ही पण व्हिजिट करा या स्टोअरला जर तुम्हाला बॅग लागत असेल तर. कारण आपल्या ट्रॅव्हलमध्ये ही बॅग खूप महत्त्वाची आहे, कारण आपण प्रत्येक ठिकाणी मोठी बॅग नाही नेऊ शकत. लेदर बॅग आहे बघा, बघू शकतात तुम्ही
पूर्ण ऐसे लेदर बैग्स है, पूर्ण सभी बैग्स है इधर, और देख सकते हो। और शूज़ भी है देखो, स्पोर्ट्स के मतलब, और ट्रेकिंग शूज़ है और फॉर्मल शूज़ है, सभी प्रकार के शूज़ यहाँ पे अवेलेबल है। अगर आपको विजिट करना है तो इस भैया के स्टोर पर विजिट करो। कैप्स भी है, सभी है देखो, एक से कैप। हाँ एक से एक, और बढ़िया बढ़िया डिझाईन आहे उसकी कॅप पे, आप विजिट कर सकते हो। थँक्यू। तर मित्रांनो, आपण ॲक्टिवामध्ये 200 रुपयाचं पेट्रोल टाकलं आहे बघा, बघू शकता। काटा पण थोडा वरती आलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऑलरेडी, आणि 2 लिटर समथिंग 2.99 म्हणतात, 1.99 म्हणतात, 2 लिटर पेट्रोल आलेलं आहे। तर आता आपण चाललो आहे बघा आपल्या नवीन नवीन स्पॉटवर। आता राम झुलावर सगळीकडे फिरू आपण, नेक्स्ट स्पॉटला जाऊ आपण आणि तिथे गेल्यावर व्हिडिओ चालू करू। तर चला। तर मित्रांनो, आता वाजलेले 15 मे आणि आपण इथून बघा, इथून ॲक्टिवा घेतलेली बघा, बुलेट्स वगैरे बाकीचा हंटर बंटर सगळ्या गाड्या बघा, बुलेट्स ॲक्सेस, और आपण घेतलेली बघा ही ॲक्टिवा। हेल्मेट भेटले बघा, 1500 रुपये घेतले बघा त्यांनी, आणि 1000 रुपये ते एक डिपॉझिट घेतात। आणि जेव्हा आपण गाडी वापस देतो, आपलं आधार कार्ड आणि आपलं जे 1000 रुपये ते आपलं वापस देऊन टाकतात, आणि 500 रुपये गाडीचा रेंट आहे बघा एका दिवसाचा। तर तुम्ही पण बाय करू शकता इथं आल्यावर। आणि मी आता लर्निंग लायसनवर घेतली आहे बघा, आणि त्याने लर्निंग लायसन आणि आधार कार्ड त्यांच्याकडं सबमिट केलं आहे। तर नंतर जेव्हा पण गाडी सबमिट करायची ते दोन्ही गोष्टी मला वापस देऊन टाकेल। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडी कशी आहे। तर चला भेटूया। तर मित्रांनो, आपण चाललो आहे बघा शिवपुरीला रिव्हर राफ्टिंग करायला, आणि बंजी जंपिंग जर झाली तर करायला बघा, आणि मस्त मजा येते बघा गाडी आणायला। बघा कसलं वातावरण आहे, आणि तुम्ही पण अनुभव इथं आले तर हा अनुभव, तर खूप मजा येते बघा असं घाटाघोटात गाडी आणायला। तर मला असं वाटतं तुम्ही पण यावं सुट्ट्यामध्ये किंवा विकेंडमध्ये। तर चला आपण जाऊ शिवपुरीला। तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहे बघा रिव्हर राफ्टिंग करायला, आणि आपले हरियाणाचे मित्र भेटलेले आहे आपल्याला, हे भैया आणि 4-5 तिकडे गेलेले आणखीन। तर आता आपण यांच्यासोबत रिव्हर राफ्टिंग करणार आहे बघा, यांच्या आणखीन मित्र येणार आहे। तर भेटूया रिव्हर राफ्टिंगमध्ये। गिरते ही आपको सर को बचाता है। सेकंड लाइफ जैकेट क्या काम करता है? एनीवन? फ्लोटिंग का काम करता है, ये डूबने से बचाता है। थर्ड पैडल चलाने के काम आएगा। मोटर बोट नहीं कि हम गाइड बटन दबाएगा ये बोट आगे बढ़ेगा। पैडल बोट है, जब हम लोग चलाएंगे तभी राफ्ट आगे बढ़ेगा, नहीं तो विदाउट रोइंग के यहीं कहीं घूमते रहेगी। तो हम लोगों को चलाना पड़ेगा। फर्स्ट तो पैडल को होल्ड कैसे करेंगे, इस पैडल को पकड़ेंगे कैसे, हम डाउन रहेगा, अंगूठा नीचे, 4 उंगलियां टॉप, सेकंड हैंड ब्लेड के पास में, इस तरीके से पकड़ेंगे आप अपने पैडल को। बनवा ले तो कुछ भी पूरा मिलेगी ना, मिल जाओगी, इसके मिल जाएगी। तर गाईज आपली रिव्हर राफ्टिंग झालेली आहे। तर बघू शकतात हे जे मुले आपल्यासोबत पूर्ण 16 आपले हरियाणाचे मित्र होते। तर ते आपल्याला इथं भेटले ऋषिकेशमध्ये, व त्यांच्यासोबत आपण बसून पण गाडीमध्ये बसून आलो, आणि त्यांच्यासोबत आपण रिव्हर राफ्टिंग केली बघा। तर आपण 16 किलोमीटरची रिव्हर राफ्टिंग केली बघा 400 रुपयात, कारण आम्ही 16 जण होतो। तर 16 जण असल्यामुळे आम्हाला त्यांना डिस्काउंट दिलं, तर 400 रुपये पर पर्सन आम्ही पकडून इथं रिव्हर राफ्टिंग केली 16 किलोमीटरनं। आता आम्ही लास्ट स्टॉपवरती आलो आहे बघा, इथं थंड वगैरे आता इथून करणार, आणि ह्या अशा गाड्यामध्ये बसून आम्ही जिथून स्टार्टिंग केली ती रिव्हर राफ्टिंग तिथं जाणार, आणि वापस मग आपापल्या स्पॉटवर जाणार बघा। तर तुम्ही इथं आल्यावर ऋषिकेशमध्ये आल्यावर 100% रिव्हर राफ्टिंग करा, तुम्हाला पण चांगला अनुभव येईल। आणि मला तर खूपच आनंद आला, कारण बघा एका मिड पॉईंटमध्ये जेव्हा रॅपिड फायर आला, तेव्हा म्हणजे एकदम पाण्याचा वेव जेव्हा पडला, तर पूर्ण जो
बोट होता तो पूर्ण राफ्ट होता तो पूर्ण पलटला आणि माझ्यावरती 3 जण पडले बघा आणि मी डुबलो खाली. तर हा एक वेगळाच अनुभव होता. तुम्ही पण या, हा एक्सपिरियन्स घ्या आणि ह्या रिव्हर राफ्टिंगला व्हिजिट करा. आणि हे जो लोकेशन आहे हे शिवपुरीमध्येच भेटेल बघा तुम्हाला रिव्हर राफ्टिंगचं, ऋषिकेशमध्ये शिवपुरीमध्ये. तर या बघा, तर जरूर व्हिजिट करा बघा. असले बोट्स आहे, राफ्टर आहे बघा. तर त्याच्यामध्ये 2 गाईड्स भेटते बघा आपल्याला आणि ते आपल्याला अगोदर राफ्ट करायच्या अगोदर आपल्याला गाईड करते कसं कसं बसायचं कसं वगैरे ते सगळं वगैरे सांगते. तर तुम्ही पण या, एन्जॉय करा बघा. लक्ष्मण झुलावर सॉरी झुलावर तो बघा तो दिसतोय ना, तो जो आहे तो लक्ष्मण झुला आहे. फ्रेश वातावरण आहे, इतकं थंडगार वारा येते बघा. आणि खाली बघा चला बघू शकता तुम्ही नुसतं वारा येते आणि स्वतः अनुभवते एकदम थंड वारा येते. तर मस्त वाटते वातावरण. तुम्ही पण या संदर्भात तर चला मित्रांनो, सकाळचे 5 वाजलेले आणि आपण बघा लक्ष्मण झुलापाशी बघा आणि हे गीता भवन आहे बघा. आणि ऋषिकेशची जी गंगा आरती आहे ती ह्या जागेवरच कंडक्ट करते किंवा ह्या रेडिएशनच्या जागेवरच करते बघा. तर बघू शकता तुम्ही गंगा मातेचा फ्लो बघा सकाळी सकाळी खूप फास्ट असतो आणि तो ह्या डायरेक्शनमध्ये असतो आणि मला सकाळी मी 4 वाजता उठलेलो आहे. आपण जी गाडी घेतलेली बघा ॲक्टिवा ती रेडवरती, तर त्याच्यामध्ये भरपूर पेट्रोल आहे. त्यामुळे मग आपण ठरवलं की 6:30 वाजेपर्यंत तेवढं पेट्रोल संपवून टाकायचं, कारण 7 वाजता शार्प आपली आज 16 मेला शार्प सकाळी 7 वाजता आपली बस आहे बघा. इथून आपण मेक माय ट्रिपवरून बुक केली तर मला ती 650 पर्यंत पडली आणि टॅक्स वगैरे इन्क्लूड करून मला ती 683 पर्यंत गेली. तर ती मला इथून ऋषिकेशपासून तर ते सोनप्रयागच्या समोर वगैरे सोडेल. तर सोनप्रयागपासून आपण तिथला प्रवास आपण प्रायव्हेट टॅक्सीनं करू. तर ती प्रायव्हेट टॅक्सी आपल्याला जो केदारनाथचा बेस कॅम्प आहे, बेस ट्रेक आहे, तर त्या ठिकाणी सोडेल. आणि मग आपण तिथून आपला जो प्रवास आहे म्हणजे ट्रेकिंगचा, तर तिथून तो प्रवास आपण चालू करू मित्रांनो. तर तोपर्यंत तुम्ही हा जो दृश्य आहे तो तुमच्या डोळ्यांनी बघा आणि म्हणजे कॅमेरा थ्रू बघा. मी तर माझ्या डोळ्यांनी बघतो आहे. आणि जर कधी तुम्हाला इकडं ऋषिकेश आहे ना, म्हणजे ऋषिकेशचा जर कधी प्लॅन झाला तर सकाळी सकाळी बघा. हे वातावरण फक्त असं हे जेवढं वातावरण आहे हे फक्त तुम्हाला सकाळी सकाळी भेटेल, अनुभवायला भेटेल. आणि बघू शकता हे असं दृश्य कधीच भेटणार नाही बघा सकाळी, म्हणजे सकाळीच भेटेल इथं. तर बघू शकतात सकाळी सकाळी इथले जे लोक आहे ते गंगेमध्ये आंघोळ करतात आणि आपल्या समोरच्या कामाला स्टार्ट करतात. तर आपण पण आपले हातपाय वगैरे धुऊ, कारण आपण ऑलरेडी गुरुद्वारामध्ये आपली आंघोळ वगैरे झालेली आहे. तर आपण हातपाय धुऊ, कारण काल आपण गंगामेळ्यात आंघोळ केलेली आहे. तर आपण हातपाय वगैरे धुऊ. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. आणि जो हे जिथलं पाणी जे राहतं ते पाणी
खूप थंड राहतं आणि हे पाणी जगातल्या दुसऱ्या पाण्यापेक्षा खूप भारी आहे. मला तर असं वाटतं. आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्हाला माहिती आहे, पण मला तर वाटतं हे खूप थंड वगैरे पाणी आहे, खूप भारी पाणी आहे. तर अनुभवतो आपण. तर चला. पाण्याचा फ्लो खूप आहे आणि हे बघा असे रस्सी वगैरे जर कोणी रुकलं वगैरे तर अशा रस्स्या वगैरे त्यांनी बांधून ठेवलेल्या आहे लांबपर्यंत. तर कोणीही बघा हा पाण्याचा फ्लो तुम्ही बघू शकता. हे कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही एवढं, पण आपण डोळ्याने जे पाहतो तर मी माझ्या डोळ्याने बघतो तर हा फ्लो खूप फास्टमध्ये आहे. कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला एवढं काही दिसणार नाही बघा, तरी पण मी प्रयत्न करेन तुम्हाला दाखवण्याचा. बघा बघा आपण आपले पाय वगैरे धुतलेले आहे. तर तुम्ही पण हे दृश्य वगैरे अनुभवा. मी तर ट्राय करेल, मी इकडं जरूर या. तर चला आपण योगा वगैरे भेटू. योगा आता आपण इकडं योगा करायला जाणार आहे, तर तिकडं ब्लॉग सुरू करू, कंटिन्यू करू. आता मी हातपाय धुतो.